सरकारकडून आज महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आणि त्यानंतरच शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या ठिकाणी महिलांकडून जल्लोषात त्याचं स्वागत देखील करण्यात आलं। माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे जी आहेत। ताई, काय सांगाल, आज जल्लोष झालेला आहे महिलांसाठी या अर्थसंकल्पात मोठा जो घोषणा आहे ती सरकारने केलेली आहे। महाराष्ट्रातली प्रत्येक महिला भगिनी आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते, कारण हा विचार आतापर्यंत कुठल्याच सरकारने केला नाही आणि बोलणं आणि करणं याच्यामध्ये फरक असतं। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे करून दाखवलेलं आहे। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातल्या विवाहित महिलेला जवळजवळ 1,500 रुपये पर मंथ मिळणार आहेत। खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक महिलेसाठी, कारण आज महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आज ह्या 1,500 रुपयाचं सुद्धा मोल आहे आणि ह्या 1,500 रुपये जर माननीय मुख्यमंत्री हे देत आहेत तर ही खूप मोठी गोष्ट आहे। दुसरी महत्त्वाची योजना होती ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। ही सुद्धा महत्त्वाची योजना आहे, कारण चूल आणि मूल असं बोललं जातं महिलेच्या संदर्भात, तर ही चूल महिलांसाठी फार महत्त्वाची आहे। आणि जर आपल्या घरातले पैसे बचत होणार असतील तर कुणाला नको आहेत, तर असा विचार करणारे सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांचे विचार करणारे आणि त्यांच्यासाठी अशा योजना आणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे, महायुती सरकारचे, फडणवीस साहेबांचे आणि अजित पवारांचे आम्ही खूप खूप धन्यवाद देतो। दुसरीकडे याच एकूण योजनांवरनं विरोधकांनी टीका देखील केलेली आहे, मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी कुठली केलेली नाही। मागच्या वर्षी देखील मोठ्या घोषणा केल्या, त्याची अंमलबजावणी कुठे नाही। लेक लाडकी ठीक आहे, पण लेक लाडका या संदर्भात देखील काहीतरी घोषणा करायला हवी असं देखील विरोधक म्हणतायत। विरोधकांनी आतापर्यंत फक्त माझा भाचा लाडका अशीच योजना आणली होती। आज इथे जे युवक आहेत, बेरोजगार युवक, यांना आपण मोफत प्रशिक्षण देणार आहेत आणि प्रशिक्षणाच्या काळामध्ये त्यांना 10,000 एवढा स्टॅम्पेड सुद्धा देणार आहोत। हा विचार तुम्ही कधी केलात का? तुम्हाला तुमचं कुटुंब, माझा भाचा, माझा मुलगा याच्या पलीकडे काही दिसलं का? आज माननीय मुख्यमंत्री आज ही योजना जी जाहीर केलेली ही बेरोजगार युवकांसाठी फार महत्त्वाची योजना आहे। मुख्यमंत्री असा विचार करतायत प्रत्येक तळागाळातल्या लोकांसाठी। अगदी शेतकऱ्यांसाठी योजना आहे, पिंक रिक्षा ही सुद्धा योजना आहे। तर मला वाटतं आणि शेतकऱ्यांसाठी जे त्यांचे कृषी पंप आहेत यांच्यासाठी वीज सुद्धा ते मोफत देतात। प्रत्येकासाठी काही ना काही आहे, त्याच्यामुळे विरोधकांना बोलण्यासारखं काही नाही आहे। त्यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे, त्यांना आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथे त्यांनी जावं, कारण त्यांना पोटदुखी झालेली आहे। पण दुसरीकडे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची वीज बिल माफी असो, त्याचबरोबर पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर यामध्ये जी सूट दिलेली आहे ही फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे। निवडणूक झाल्यानंतर पुन्हा सरकारकडनं या संदर्भात पुन्हा एकदा जास्त रक्कम आकारली जाणार असल्याची देखील विरोधक म्हणतात। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला निवडणुकीसाठी काम करायला शिकवलेलं नाहीये। आम्ही त्यांच्या तत्वावर चालणारे शिवसैनिक आहोत। आमच्या शाखा या 365 दिवस उघड्या असतात। आम्ही फक्त इलेक्शन आलं म्हणून ऑफिस उघडत नाही, आमचे ऑफिसेस हे सतत सुरू असतात। त्याच्यामुळे इलेक्शनसाठी काम करायची गरज तुम्हाला आहे, आम्हाला नाही आहे। आम्ही लोकांचं काम करणारे माणसं आहोत, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोक आहोत। त्याच्यामुळे आम्ही इलेक्शनसाठी नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम करतो। धन्यवाद। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कृष्णा खापरेंसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।